साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। विद्याप्रतिष्ठान कॉलेज परिसरात मुलीची छेडछाड केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर लोखंडी कडा आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यानंतर आरोपी वर्षभर फरार होता। तब्बल 1 वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अखेर बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले आहेत। 15 जानेवारी रोजी घडलेल्या या संतापजनक घटनेत फिर्यादी आपल्या अल्पवयीन बहिणीची छेडछाड केल्याबद्दल आरोपीला जाब विचारण्यासाठी विद्याप्रतिष्ठान कॉलेज परिसरात गेला होता। यावेळी आरोपींनी त्याला हातातील लोखंडी कडे आणि लोखंडी कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते। या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। या घटनेप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात BNS कलम 118(2), 115(2), 74, 75, 78 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गौरव दिलीप टेंगले, राहणार म्हसोबाची वाडी, पंढरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे हा गेल्या 1 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता। मात्र गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या टीमने गुप्त माहितीच्या आधारे 19 डिसेंबर रोजी MIDC परिसरातून आरोपीला अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या। धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वीही भिगवण पोलीस ठाणे, बारामती तालुका पोलीस ठाणे, बारामती शहर पोलीस ठाणे येथे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे। अखेर वर्षभरापासून फरार गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्या या कारवाईमुळे महिलांवरील अत्याचार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात पोलिसांची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे।